नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, विदर्भात येत्या 26 ते 28 जुलैपर्यंत 3 दिवस चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। हा वर्तवण्यात आलेला अंदाज आशादायी असला तरी यावर्षी पावसाचा दीर्घ खंड पडल्याने विदर्भासह राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत। मान्सूनचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असून हे पावसासाठीचे चांगले संकेत मानण्यात येत आहे। त्यामुळे येत्या 26 ते 28 जुलै रोजी विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। डॉक्टर RN साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ, पुणे यांनी सांगितले। मराठवाड्यात 25 जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या, 26 ते 28 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वसंत नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान सेवा विभागाने व्यक्त केली आहे। मराठवाड्यात अजूनही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे पेरणी अजून बाकी असून चारा पाण्याचा प्रश्न कायम आहे। मराठवाड्यात पेरणी न झालेल्या ठिकाणी आता आपत्कालीन पिकांची पेरणी करावी असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे। मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला। नवी मुंबई, ठाणे, वसई विदर, नालसोपारा, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबाग या परिसरात सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। मुंबईच्या हवामान खात्याने 2 दिवसापूर्वी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार बुधवारी सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला। याशिवाय दिवसभर असाच पाऊस मुंबईत पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। पुढच्या 48 तासात पाऊस पडणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। गेल्या काही दिवसापासून मुंबईत पावसाने दडी मारली होती, पण मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दिवसभर तर पुढचे 48 तास असाच पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान खात्याचे उपसंचालक KS होसाळीकर यांनी व्यक्त केला। या महिन्याच्या पुढच्या 7 दिवसात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसंच मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडेल। मध्यरात्रीपासून कोलकाता परिसरात 174 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। KS होसाळीकर, उपसंचालक, मुंबई हवामान खाते यांनी सांगितले। मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये येणाऱ्या 24 तासाचा हवामान अंदाज बघणार आहोत आपण। तुमच्या भागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।